कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कुंवर विजय शाह यांच्या विरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची स्वतःहून दखल घेत हे निर्देश दिले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना चांगलंच सुनावलं. दरम्यान कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल काय वक्तव्य केलं होतं ते पाहूया. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर गए. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झालेला आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारताने केलेल्या हल्ल्यात झालं आणि या संदर्भात अमेरिकन न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय. दरम्यान पाकने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र आता या फोटोंवरून पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय. बाबू, ब्रिटिश लेखक डेव्हिड वेन्स यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं मोठं कौतुक केलंय. भारताचं पाकड्यांविरोधातील ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला एक मागास देश असल्याची उपमाही दिली. तसंच पाक एक दहशतवादी राष्ट्र असल्याची टीकाही त्यांनी केली आणि त्यामुळे भारताने पाक विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक जे ते डेव्हिड वेन्स यांनी केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकूणच जर लक्षात घेतलं तर तणाव कायम आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकची पोलखोल केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आले. तसंच या युद्धात पाकिस्तानने अखेर शस्त्रबंदीसाठी अक्षरशः विनंती केली होती असं देखील रुबिन म्हणाले. युद्धबंदीसाठी पाक याचना करत होतं असंही मायकेल यांनी म्हटलं आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. Pakistan went running to try to achieve a ceasefire like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. The question now, however, is what Pakistan will do next. Clearly, there's a problem within the Pakistani military.